हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील चॅप्टर 3 ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन याचा अभ्यास करणार आहोत. थर्ड चॅप्टर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन यामध्ये पहा, आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 एक्सेट्रा. पहा, आपण हा सेट ऑफ नॅचरल नंबर घेतला. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपण जे पुढचं पद मिळवतो ते मागच्या पदापेक्षा 1ने मोठं आहे. आणि कोणत्याही दोन एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या घेतल्या त्यांच्यातील फरक डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झेक्टिव्ह टर्म इज 1. पहा, या दोघातील फरक 1, या दोघातील 1, या दोघातील 1. आपण पुढचं पद काय असेल 5, 6, 7 अशा पद्धतीने. आपण दुसरं उदाहरण घेऊया. A set of even numbers 2, 4, 6, 8, 10 पहा, आता आपण दुसरा सेट घेतला. सेट ऑफ इवन नंबर्स 2, 4, 6, 8, 10. So these numbers are arranged in some specific order. मग आता पहा, आपल्याला पुढचं जे पद आहे, आता हे पद T1, T2, T3, T4, T5. मग पुढचं जे पद आहे ते मागच्या पदापेक्षा 2ने मोठं आहे. आणि कोणत्याही दोन एका पाठोपाठ येणाऱ्या संख्येमधील फरक जर घेतला तर या दोघातील डिफरन्स किती असेल 2. या दोघातील 2. डिफरन्स बिटवीन दिस टू नंबर्स इज 2. हा डिफरन्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक रिलेशन आहे. मग आपण अजून एक दुसरं उदाहरण घेऊया. सेट ऑफ ऑड नंबर्स 1, 3, 5, 7, 9 like this etc. See, difference between any two consecutive number is 2. Difference between these two number 3 minus 1 2. Difference between two number is 2. Difference between these two number is 2. एका पाठोपाठ येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या घ्या, एका पाठोपाठ येणाऱ्या त्यांच्यातील फरक हा कॉन्स्टंट आहे. इट मीन दॅट इट इज अ सिक्वेन्स. हे सर्व उदाहरणं सिक्वेन्स आहेत. मग अजून आपण काही उदाहरणं घेऊया. सेट ऑफ स्क्वेअर ऑफ अ सिरियल नंबर मीन्स सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर. सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स 1, 4, 9, 16, 25 एक्सेट्रा. आता पहा, हा जो सेट आपण घेतलेला आहे तो क्रमागत म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा स्क्वेअर आहे. याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ अ नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज परफेक्ट स्क्वेअर. 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर लाईक दिस. सो there is some specific arrangement between these numbers. आता कशाचा स्क्वेअर आहे? 1चा, हा 2चा, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर लाईक दिस. मग पहा, हा नैसर्गिक संख्येचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ अ नॅचरल नंबर. मग आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. क्यूब सेट ऑफ cubes of a natural number 1, 8, 27, 64, 125 like this. आता पहा, आपण हा जो सेट घेतलेला आहे
तो क्यूब ऑफ नॅचरल नंबर. मग हा कशाचा क्यूब आहे? 1 क्यूब. हा 2 क्यूब, 3 क्यूब, 4 क्यूब, 5 क्यूब, डॉट डॉट डॉट. मीन देअर इज सम स्पेसिफिक अरेंजमेंट बिटवीन दीज नंबर्स. मग आता पहा, या ठिकाणी आपण या उदाहरणामध्ये पहिल्या 3 पाहिलं, यांच्यातील डिफरन्स कॉन्स्टंट म्हणजे सारखा होता. आता यांच्यातील डिफरन्स सारखा येईल का पहा बरं. या दोघातील डिफरन्स 3 येतो, या दोघातील 5 येतो, या दोघातील सारखा येत नाही. तसंच या दोघातील घेतला 7 येईल, या दोघातील घेतला सारखा येत नाही आहे. मग आता पहा, यांना अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत हे सिक्वेन्स आहेत. सिक्वेन्स मीन्स कलेक्शन ऑफ sequence, collection of numbers arranged in specific order is called as a sequence. Take one example, set of even numbers 2, 4, 6, 8, 10, dot 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 etc. Terms in a sequence. These numbers are arranged in definite order. So terms T1, T2, T3, T4, T5 like this. T1 or A is equal to 2. T2 is equal to 4. T3 is equal to 6. T4 is equal to 8. T5 is equal to 10. So these are terms, म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म लाईक दिस. आता पहा, यांच्यातील जो डिफरन्स आहे तो डिफरन्स घेऊन पाहूया आपण. T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 काय आहे 4, T1 हे मायनस साईन, T1 2 आहे, यांच्यातील डिफरन्स 2 आला. T3 मायनस T2, T3 6 मायनस T2 काय आहे 4, 6 मायनस 4 2. T4 मायनस T3, 8 मायनस 6 is equal to 2. T5 minus T4 is equal to 10 minus 8. Subtraction of these two. आता पहा, आपण कोणत्याही एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या घेतल्या. डिफरन्स बिटवीन एनी टू कंजेक्टिव्ह टर्म्स. कंजेक्टिव्ह टर्म मीन्स एका पाठोपाठ येणाऱ्या. मग आता आपण यांच्यातील डिफरन्स घेतला. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3, T5 मायनस T4. तो किती आलेला आहे डिफरन्स? 2 आलेला आहे. मग हा जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive term is constant. So given sequence is an AP. So given common difference is D, that is D is equal to 2. So given sequence is an arithmetic progression. Consider another example. Set of perfect squares 1, 4, 9, 16, 25 डॉट 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 एक्सेट्रा. आता पहा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे.
these numbers are squares of a natural number. पहा ह्याचे लिहूया 1 square, 2 square, 3 square, 4 square, 5 square dot 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 etc. मी स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर त्याला आपण n स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो आणि अप टू tn म्हणजे nth टर्म. tn मीन्स nth टर्म, t1 t2 t3 t4 t5 up to tn. So tn is equal to n square means square of a natural number. मग आता पहा यांच्यातील जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे का? कारण आपण t1 इज इक्वल टू घेऊया पहा 1, t2 4, t3 9, t4 16, t5 25. यांच्यातील डिफरन्स घेऊन पाहूया आपण. t2 मायनस t1 इज इक्वल टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. t3 minus t2 is equal to 9 minus 4 is equal to 5. t4 minus t3 is equal to 16 minus 9 is equal to 7. t5 minus t4 is equal to 25 minus 16 is equal to 9. मग पहा आता यांच्यातील डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही आहे. सो this given example is not an AP. Difference between any two consecutive term is not constant. So given sequence is not an arithmetic progression. मग आता पहा हे एक्झाम्पल अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन कसं ओळखायचं? डिफरन्स बिटवीन एनी टू कंजेक्टिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे कोणत्याही दोन एकापाठोपाठ येणाऱ्या संख्येतील डिफरन्स घ्या, तो सारखा आला पाहिजे, कॉन्स्टंट आला पाहिजे, सेम आला पाहिजे, तरच ते सिक्वेन्स जे आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. मग हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही तर मग काय असलं पाहिजे? तर त्या ठिकाणी 3 टाइप्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ प्रोग्रेशन. फर्स्ट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. Second is geometric progression. And third is harmonic progression. मग आता हे जे दुसरं उदाहरण आपण आता पाहिलं हे आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्यानंतर हार्मोनिक प्रोग्रेशन. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन हा भाग आपल्याला यावर्षी म्हणजे इयत्ता 10वीला अभ्यासाला नाही आहे. आपल्याला फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा अभ्यास करावयाचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.1. फर्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP? If they are AP, find the common difference. First example 2, 4, 6, 8 dot 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 etc. आता पहा आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल आहे हे AP आहे किंवा नाही ठरवायचं आहे. AP मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. शॉर्टमध्ये त्याला आपण AP असं लिहितो. मग आपण दिलेलं एक्झाम्पल लिहून घेऊया. 2, 4, 6, 8 dot 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 etc. Write down t1, t2. t1 is equal to 2, t2 is equal to 4, t3 is equal to 6, t4 is equal to 8.
पहा आता आपण T1 T2 T3 T4 लिहिलं. आता डिफरन्स घेऊया. डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झेक्टिव्ह टर्म्स, एका पाठोपाठ येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्यातील डिफरन्स T2 minus T1 is equal to value of T2 4 minus value of T1 2, 4 minus 2 2. Then take difference between T3 and T2. T3 minus T2, value of T3 6 minus value of T2 4. 6 minus 4, subtraction of these 2. Then T4 minus T3 is equal to value of T4 8 minus value of T3 6. 8 minus 6, subtraction of these 2. Difference between any two consecutive term is constant. पहा difference same आलेला आहे. Difference between any two consecutive term is constant. So value of D is 2. हा डिफरन्स जो आहे तो पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, निगेटिव्ह पण येऊ शकतो किंवा 0 पण असेल. D is equal to 2. So given sequence is an AP. Given sequence is an arithmetic progression. पहा आहे की नाही सोपं एकदम. सेकंड एक्झाम्पल 2, 5 upon 2, 3, 7 upon 2, dot 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 etc. पहा आता आपल्याला हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. राईट डाऊन गिवन एक्झाम्पल 2, 5 upon 2, 3, 7 upon 2, dot 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 etc. Write down T1 is equal to 2. Value of T2 is equal to 5 upon 2. T3, value of T3 is 3. T4, value of T4 is 7 upon 2. Then take difference between any two consecutive term. T2 minus T1. हा डिफरन्स घेऊया. T2 minus T1 is equal to value of T2 5 upon 2 minus T1, value of T1 is 2. पहा आता याचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग आपण डिनॉमिनेटर सेम करूया म्हणजेच LCM काढूया. मग यांचा LCM काय असेल 2. मग यांचा LCM 2 आला. मग आपण आता हे 5 डायरेक्ट लिहूया. या पद्धतीने केलं तरी चालेल. 2 into 2 4. 5 minus 4 upon 2. 5 minus 4 1 upon 2. किंवा LCM काढल्यानंतर आपण याचा जो डिनॉमिनेटर आहे 2 यानं या LCMला डिवाइड करायचं. 1 भागाकार त्या 1नं ह्या 5ला मल्टिप्लाय करायचं. 5 into 1 5 मायनस पुन्हा याचा डिनॉमिनेटर 1 आहे काही नाही म्हणजे मग त्या 1नं याला डिवाइड करायचं. भागाकार 2 येईल. त्या 2नं याला मल्टिप्लाय करायचं. 2 into 2 4. अशाही पद्धतीने केलं तरी चालतं. बाय इक्वेटिंग द डिनॉमिनेटर्स म्हणजे डिनॉमिनेटर सारखे करणे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता नंतर T3 मायनस T2 हा डिफरन्स घेऊया. T3 काय आहे 3 मायनस T2 5 upon 2. Denominators are different, so taking LCM of denominator, LCM is 2. 2 into 3 6 minus 5 as it is. 6 minus 5, subtraction of this 1 upon 2. So T3 minus T2 is equal to 1 upon 2. T4 minus T3 हा डिफरन्स घेऊया आपण. T4 काय आहे 7 upon 2 minus value of T3 3 is equal to denominators are different, so taking LCM 2 7 as it is minus 2 into 3 6. 7 minus 6 1 upon 2 1 upon 2. आता पहा यांच्यातील जो डिफरन्स आहे तो किती आला 1 upon 2 म्हणजे कॉन्स्टंट आलेला आहे. डिफरन्स बिटवीन any two
कंजेक्टिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. मग डिफरन्स कॉन्स्टंट आलेला आहे म्हणजे डी. मग ह्या ठिकाणी आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल डी इज इक्वल टू 1/2. सो गिवन सिक्वेन्स इज एन AP. गिवन सिक्वेन्स इज एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. शॉर्टमध्ये त्याला आपण AP असं लिहितो. थर्ड एक्झाम्पल -10, -6, -2, -2 ... Write down given example as it is. -10, -6, -2, -2 ... पहा आता या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. राईट डाऊन टर्म्स ऑफ एन गिवन सिक्वेन्स. T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6, T3 इज इक्वल टू -2, T4 is equal to 2. Then take difference T2 minus T1. T2 minus T1 is equal to value of T2 -6 minus value of T1 -10 is equal to, simplify this, -6 minus into minus plus 10 is equal to -6 plus 10. Addition of this is 4. नंतर T3 मायनस T2 हा डिफरन्स घेऊया आपण. व्हॅल्यू ऑफ T3 -2 मायनस व्हॅल्यू ऑफ T2 इज -6 इज इक्वल टू, याला सोपं रूप द्या, -2 मायनस इंटू मायनस प्लस 6 इज इक्वल टू -2 प्लस 6. ॲडिशन ऑफ दिस 4. T4 minus T3 is equal to value of T4 2 minus value of T3 -2 is equal to, simplify this, 2 minus into minus plus 2 is equal to 2 plus 2 4. पहा यांच्यातील डिफरन्स सेम आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. डिफरन्स बिटवीन any two consecutive term is constant, means value of D is 4. So given sequence is an arithmetic progression. Fourth example 0.3, 0.33, 0.333 ... पहा आता आपल्याला हे जे फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. मग आपण प्रथम काय करूया, दिलेले जे उदाहरण आहे त्यामधील टर्म्स म्हणजे T1, T2, T3 या टर्म्स लिहून घेऊया. आणि उदाहरण प्रथम लिहून घ्या. 0.3, 0.33, 0.333 ... etc. Write down terms of an given example. T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333 like this. आता आपण त्यांच्यातील डिफरन्स घेऊया. T2 minus T1 is equal to value of T2 0.33 minus value of T1 0.3. मग आता यांचं सबट्रॅक्शन करायचं. मग बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं सबट्रॅक्शन करताना थोडीशी चूक करतात. तशी चूक होऊ नये म्हणून आपण रफमध्ये इकडं ते सबट्रॅक्शन करून दाखवतो तुम्हाला. तर आपल्याला पहा 0.33 याच्यामधनं 0.3 सबट्रॅक्ट करायचे आहेत. मग सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असताना डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. -0.3. आता या 3 खाली काही नाही म्हणून आपण 0 लिहिलं तरी चालतं किंवा काही नाही लिहिलं तरी चालतं. मग यांचं सबट्रॅक्शन करू. आपल्या समाधानासाठी आपण या ठिकाणी 0 लिहूया, त्यामुळं किमतीमध्ये काही बदल होत नाही. सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल.
मग यांचं सबट्रॅक्शन करूया. 3 - 0 3, 3 - 3 0, हा डेसिमल पॉईंट जशाला तसा देऊन टाकला. मग यांचं सबट्रॅक्शन काय आलं? 0.03, 0.03. T3 - T2 is equal to value of T3 0.333 minus value of T2 0.33 is equal to, मग यांचं पण सबट्रॅक्शन इकडं रफमध्ये करूया आपण. 0.333 मायनस 0.33. काळजी एक घ्यायची, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. आता या अंकाखाली काही नाही आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही 0 घेऊ शकता. किमतीमध्ये काही बदल होत नाही. मग यांचं सबट्रॅक्शन आपण करूया. 3 - 0 3, 3 - 3 0, 3 - 3 0, डेसिमल पॉईंट देऊन टाकला आपण जशाला तसा. यांचं सबट्रॅक्शन काय आलं? 0.003. मग आता पहा, हा डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही आहे. डिफरन्स बिटवीन any two consecutive term is not constant. So given sequence is not an arithmetic progression. Fifth example, 0, -4, -8, -12 etc. We have to determine that given sequence is an AP or not. Write down given example. 0, -4, -8, -12 etc. Write down terms of a given sequence. T1 0, T2 -4, T3 -8, T4 -12. मग पहा, आता आपण याच्यातील टर्म्स लिहिल्या, त्यांच्यातील डिफरन्स घेऊया. T2 - T1, T2 - T1 is equal to value of T2 -4 minus value of T1 0, -4 - 0 -4. नंतर T3 - T2 हा डिफरन्स घेऊया. व्हॅल्यू ऑफ T3 -8 मायनस व्हॅल्यू ऑफ T2 -4 इज इक्वल टू, पहा याला सोपं रूप देऊ. -8 मायनस इंटू मायनस +4 इज इक्वल टू -8 + 4 -4. T4 - T3 हा डिफरन्स घेऊया. व्हॅल्यू ऑफ T4 -12 मायनस T3 व्हॅल्यू ऑफ T3 -8 इज इक्वल टू -12 मायनस इंटू मायनस +8 -12 + 8 इज इक्वल टू -4. मग पहा यांच्यातील जो डिफरन्स आहे तो -4 आलेला आहे. डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant. D is equal to -4. So given sequence is an arithmetic progression. Sixth example, -1/5, -1/5, -1/5, 0, ... Write down given example as it is. -1/5, -1/5, तर पहा दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. दिलेलं उदाहरण आपण जशाला तसं लिहून घेतलं. आता या ठिकाणी आपण टर्म्स लिहूया. T1, T2, T3.
value of t1 is equal to minus 1 upon 5, value of t2 minus 1 upon 5, value of t3 minus 1 upon 5. पहा आता या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर सर्व ज्या टर्म्स आहेत त्या सेम आहेत. आपण यांचा डिफरन्स घेऊया. t2 minus t1 is equal to value of t2 minus 1 upon 5 minus t1, value of t1 minus 1 upon 5 is equal to, simplify this, minus 1 upon 5 minus into minus plus 1 upon 5. पहा आता यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग न्यूमरेटरचे ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची. सेम असल्यामुळे तो आपण एकदाच लिहितो. minus 1 plus 1 upon 5 is equal to minus 1 plus 1 is 0, 0 upon 5 is equal to 0. नंतर आपण t3 minus t2 हा डिफरन्स घेऊया. व्हॅल्यू ऑफ t3 minus 1 upon 5 minus value of t2 minus 1 upon 5 is equal to, simplify this, minus 1 upon 5 minus into minus plus 1 upon 5. पहा आता यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. हा डिनॉमिनेटर 5 minus 1 plus 1 upon 5 is equal to minus 1 plus 1 addition of the 0, 0 upon 5 is equal to 0. मग आता पहा यांचा जो डिफरन्स आहे तो किती आलेला आहे? 0, कॉन्स्टंट आलेला आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू conjective term is constant, that is d is equal to 0. Given sequence is an arithmetic progression. Seventh example, 3, 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2, dot 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 etc. Write down given example as it is. 3, 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2, dot 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 etc. We have to determine that given example is an arithmetic progression or not. मग आता पहा आपल्याला हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. दिलेलं उदाहरण आपण जशाला तसं लिहून घेतलेलं आहे. आता आपण याच्यातील टर्म्स लिहूया. t1, व्हॅल्यू ऑफ t1 इज 3, व्हॅल्यू ऑफ t2 3 प्लस रूट 2, व्हॅल्यू ऑफ t3 3 प्लस 2 रूट 2, व्हॅल्यू ऑफ t4 3 प्लस 3 रूट 2. पहा आता आपण याच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत t1, t2, t3, t4. आता यांच्यातील डिफरन्स घेऊया. t2 मायनस t1, t2 मायनस t1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ t2 3 प्लस रूट 2 मायनस व्हॅल्यू ऑफ t1 इज 3 इज इक्वल टू प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल, म्हणजे या दोघांची किंमत 0 होईल, ॲडिशन 0 होईल. मग राहील काय? फक्त रूट 2. हे कॅन्सल झाले. नंतर t3 मायनस t2 हा डिफरन्स घेऊया. t3 व्हॅल्यू ऑफ t3 3 प्लस 2 रूट 2 मायनस व्हॅल्यू ऑफ t2 3 प्लस रूट 2 इज इक्वल टू. आता याच्या समोर लिहित नाही, आपण परीक्षेमध्ये सोडवताना पण असंच एकाखाली एक सोडवायचं आहे. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. 3 प्लस 2 रूट 2 मायनस, आता कंसातील पदाचे चिन्ह बदलतील. 3 मायनस इंटू प्लस मायनस रूट 2. मग आता पुढे पहा, हे प्लस 3 मायनस 3 हे कॅन्सल होतील, म्हणजे याची किंमत 0 होईल.
2√2 मायनस √2 हे सर्ट्स आहे, यांचं सबट्रॅक्शन करता येतं लाईक सर्ट्स असल्यामुळे. आपण एक स्टेप या ठिकाणी वाढवूया. 2√2 मायनस √2. मग आता पहा, यांचं आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन घेऊ शकतो किंवा डायरेक्ट येत नसेल तर √2 आपण कॉमन घेऊया. मग √2 आपण कंसाच्या बाहेर कॉमन घेतला या उजवीकडे. मग √2 कॉमन घेतला, या √2ने याला 2√2ला डिव्हाइड करायचं म्हणजे भाग द्यायचा. याला भाग दिल्यानंतर √2 कॅन्सल होईल, म्हणजे राहील काय 2 मायनस ह्या √2ला या √2ने डिव्हाइड करायचं, काय येईल भागाकार 1, म्हणजे 2 मायनस 1 इंटू √2. हे √2 कॉमन घेतले आपण. 2 मायनस 1 सबट्रॅक्शन ऑफ दिस 1 √2 मीन्स √2. तो एक या ठिकाणी लपलेला असतो. तो एक लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. त्यानंतर मी या बाजूला इकडे T4 मायनस T3 हा डिफरन्स घेतो. व्हॅल्यू ऑफ T4 3 प्लस 3√2 मायनस व्हॅल्यू ऑफ T3 3 प्लस 2√2. सोपं रूप देऊया याला. 3 प्लस 3√2 मायनस, आता कंसातील पदाचे चिन्ह बदलतील. 3 मायनस इंटू प्लस मायनस 2√2. पाय प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होतील, म्हणजे यांचे 0 होईल ॲडिशन. या ठिकाणी राहिलं काय 3√2 मायनस 2√2. हे लाईक सर्ट्स आहेत, यांचं सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. यांचं डायरेक्ट सबट्रॅक्शन पण करता येईल. 3√2 मायनस 2√2 इज इक्वल टू 1√2 मीन्स √2. डायरेक्ट येत नसेल तर हा √2 आपण कॉमन घेऊया. हा √2 आपण कंसाच्या बाहेर कॉमन घेतला. मग या √2ने याला डिव्हाइड करायचं 3 मायनस ह्या √2ने याला डिव्हाइड म्हणजे भाग द्यायचा 2. 3 मायनस 2 इंटू √2 कॉमन घेतला आपण. 3 मायनस 2 1 √2 मग हा 1 आपण लिहिला काय नाही लिहिला काय, तो एक तिथं लपलेला असतो, त्यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही, म्हणजेच √2 हे आन्सर आलं. मग आता पहा, या ठिकाणी सुरुवातीला T2 मायनस T1 √2, T3 मायनस T2 √2, T4 मायनस T3 √2 आलेला आहे. मग आता याच्या खाली आपल्याला हा पार्ट लिहायचा आहे. डिफरन्स बिटवीन any two consecutive term is constant. मग तो कॉन्स्टंट डिफरन्स काय आलेला आहे √2. D इज इक्वल टू √2. सो गिवन सिक्वेन्स is an arithmetic progression. 8th example 127, 132, 137 ... We have to verify that given example is an arithmetic progression or not. मग आता पहा, दिलेलं जे एक्झाम्पल आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ठरवायचं आहे. मग आपण दिलेलं उदाहरण जशाला तसं लिहून घेऊया. 127, 132, 137 ... Write down terms. T1 127, T2 132, T3 137. Find difference between any two consecutive terms. T2 minus T1 is equal to 132 minus 127. आता पहा, T2 काय आहे 137 मायनस व्हॅल्यू ऑफ T1 127. यांचं सबट्रॅक्शन करूया, काय येईल 5. T3 मायनस T2 यांचं सबट्रॅक्शन घेऊया. व्हॅल्यू ऑफ T3 137 मायनस व्हॅल्यू ऑफ T2 132. यांचं सबट्रॅक्शन करू. यांचं सबट्रॅक्शन काय येईल 5. मग पहा, हा डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. डिफरन्स बिटवीन एनी टू
consecutive term is constant, so d is equal to 5. So given sequence is an arithmetic progression. Question: write an AP whose first term is a and common difference is d in each of the following. First example, a is equal to 10 and d is equal to 5. पाहत आपल्याला या क्वेश्चन मध्ये ए दिलेलं, ए मीन्स फर्स्ट टर्म आपण ए किंवा T1 या लेटरने दाखवतो आणि डी हा कॉमन डिफरन्स आहे. याच्यावरून आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन ते एक्झाम्पल लिहायचं आहे. आता पहा या ठिकाणी आपण दिलेली माहिती लिहून घेऊ. ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5. ए मीन्स फर्स्ट टर्म दॅट इज T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म मिळाली या ठिकाणी. आता आपल्याला T2 शोधायचं आहे. मग T2 इज इक्वल टू T1 प्लस डी, मागच्या पदामध्ये डी मिळवायचा. मग आता याच्या T2च्या पूर्वीचं पद T1 आहे. T1 प्लस डी, व्हॅल्यू ऑफ T1 10 प्लस व्हॅल्यू ऑफ डी इज 5. 10 प्लस 5 15. T3 शोधूया. T3 इज इक्वल टू, याच्या पूर्वीची टर्म काय असेल T2 प्लस डी, व्हॅल्यू ऑफ T2 15 plus value of d is 5. 15 plus 5, addition of this 20. Then find T4. आता ह्याची प्रिवियस टर्म काय असेल T3 plus d is equal to value of T3 20 plus d, value of d is 5. 20 plus 5 25. मग आपण या ठिकाणी 4 टर्म किंवा 5 टर्म शोधायच्या. T5 शोधूया. T5 इज इक्वल टू, प्रिवियस टर्म ऑफ T5 इज T4 प्लस डी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T4 25 प्लस डी मीन्स 5 इज इक्वल टू 25 प्लस 5, ॲडिशन ऑफ दिस 30. मग पहा आता आपण या ठिकाणी 5 टर्म शोधल्या, म्हणजे 5 टर्म शोधलेल्या आहेत. ते आपण लिहूया. 5, T1 is 10, 15, 20, 25, 30 ... is an AP. मग आपण दिलेलं उदाहरण जे आहे त्याच्यातील AP शोधलेलं आहे, त्याच्यातील सर्व टर्म्स ह्या शोधलेल्या आहेत. Second example, a is equal to -3 and d is equal to 0. We have to write down arithmetic progression. Write down values of a is equal to -3 and value of d is 0. पाहत आपल्याला arithmetic progression शोधायचं आहे, म्हणजे T1, T2, T3, T4 हे शोधायचं आहे. a means first term. T1 is equal to a is equal to -3. आता आपण T2 शोधूया. T2 is equal to previous term of T2 that is T1 plus d is equal to value of T1 -3 plus d 0. -3 plus 0 is equal to -3. T3 is equal to T2 plus d, value of T2 -3 plus value of d 0. -3 plus 0 is equal to -3. Then find T4 is equal to T3 plus d is equal to value of T3 -3 plus value of d 0. -3 plus 0 -3. Then find T5 is equal to T4 plus d, value of T4 -3 plus value of d 0. -3 plus 0 -3. मग पहा हे सर्व टर्म जे आहेत त्या सेम आलेल्या आहेत. ते आपण लिहूया. -3, -3, -3, -3, is an required AP.
रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अशाच पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. पहा, थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे. a is equal to -7 and d is equal to 1/2. t1 means a is equal to -7. t1 means first term, that is a, -7. आता t2 शोधूया. t2 is equal to t1 plus d. Value of t1 -7 plus value of d 1/2. आता पहा, यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, मग आपण ते LCM काढूया. मग LCM काढल्यानंतर काय होईल पहा. यांचं LCM 2 × -7 -14 प्लस 1 ॲज इट इज. मग यांचे ॲडिशन काय होईल पहा. -14 प्लस 1 -13/2. मग याला आपण पुढे भागाकार केला तरी चालेल किंवा नाही केला असं ठेवलं तरी चालेल. मग याचा भागाकार जर केला आपण तर काय होईल पहा. -2 6 12 remains 1. We cannot divide 1, so give decimal point. Then 1 0 10 2 5 10, -6.5 आलं t2 आपल्याला. अशाच पद्धतीने आपण t3 काढूया. t3 is equal to t2 plus d is equal to value of t2 -6.5 plus value of d is 1/2. आता 1/2 याला जर आपण डिव्हाइड केलं, सोपं रूप दिलं तर चालेल. मग काय होईल पहा. d is equal to 1/2 आहे म्हणजे 0.5. मग या 1/2 जो आहे त्याला मी असं लिहितो -6.5 प्लस 1/2 म्हणजेच 0.5. यांची आपण ॲडिशन केली. -6.5 प्लस 0.5 -6.0 मीन्स -6. t3 मिळाला आपल्याला. t4 काढूया. t4 इज इक्वल टू t3 प्लस d इज इक्वल टू t3 काय मिळालं -6 प्लस d काय आहे 0.5. आता -6 प्लस 0.5 यांचं सबट्रॅक्शन केलं आपण तर -5.5 येईल. हे आपल्याला t4 मिळालं. मग या ठिकाणी t1 -7, t2 -6.5, t3 -6, t4 -5.5 ... is an required arithmetic progression. Fourth example, a is equal to -1.25 and d is equal to 3. We have to write down terms of an arithmetic progression. मग आता पहा, आपल्याला या ठिकाणी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधील टर्म्स लिहायचे आहेत. t1 t2 t3 t4. a write down a is equal to -1.25 comma d is equal to 3. t1 is equal to a -1.25. आता आपण t2 शोधूया. t2 is equal to t1 plus d is equal to value of t1 -1.25 plus value of d is 3. मग यांचं सबट्रॅक्शन करूया. आता यांचं सबट्रॅक्शन असं येत नसेल तर आपण इकडे रफमध्ये करूया. हे +3 मी अगोदर लिहितो. 3 -1.25. मग आता हे 3च्या उजवीकडं काय नाही म्हणतं, डेसिमल पॉईंट देऊन 0 0 घेतो, त्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. यांचं सबट्रॅक्शन करूया. वी कॅनॉट सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 0. टेक 1, borrow 1. 10 - 5 5. गिव borrow 1. 2 + 1 3. We cannot subtract 3 from 0. Take 1. 10 - 3 7. Give, that is 1 here. 1 + 1 2. 3 - 2 1. Decimal point is after 2 place. So plus 1.75. 1.75 हे t2 मिळालं. आता आपण t3 शोधूया. t3 is equal to t2 plus d is equal to t2 1.75 plus d 3. तर या दोघांचे ॲडिशन
मग ते मी इकडे करतो अशा पद्धतीने 1.75 प्लस 3 मीन्स 3.00 अशा पद्धतीने लिहितो. यांची ॲडिशन करूया. 5 7 डेसिमल पॉईंट 3 प्लस 1 4 4.75 हे T3 मिळालं. आता T4 शोधूया. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू T3 4.75 प्लस D3. व्हॅल्यू ऑफ D इज 3. मग यांची ॲडिशन करूया. 4.75 प्लस 3.00 यांचं ॲडिशन काय होईल पहा. 5 7 डेसिमल पॉईंट 4 प्लस 3 7 7.75. मग अशाच पद्धतीने आपण T5 शोधू शकतो. T5 इज इक्वल टू T4 प्लस D इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T4 7.75 प्लस व्हॅल्यू ऑफ D इज 3. यांची ॲडिशन करूया. यांची ॲडिशन काय होईल मग पहा. 7.75 प्लस 3.00 5 7 डेसिमल पॉईंट 7 प्लस 3 10.75. So terms of an AP are minus 1.25 1.75 4.75 7.75 10.75 dot is the required arithmetic progression. Fifth example, A is equal to 6 and D is equal to minus 3. Write down given example as it is. A is equal to 6 and D is equal to minus 3. We have to find out terms of an AP. T1 is equal to A is equal to 6. Then T2 is equal to T1 plus D. Value of T1 6 plus value of D minus 3 is equal to 6 plus into minus 3 is equal to 6 minus 3 subtraction of this 3. Then find T3 is equal to T2 plus D is equal to T2 3 plus value of D is minus 3 is equal to 3 plus into minus 3 minus 3 0. Then find T4 is equal to T3 plus D. Value of T3 0 plus value of D is minus 3 is equal to 0 plus into minus 3 0 minus 3 minus 3. Then find T5 is equal to T4 plus D minus 3 plus value of D is minus 3 is equal to minus 3 plus into minus 3 minus 3 addition of this minus 6. So A is equal to 6 means T1, T2 3, T3 0, T4 minus 3, T5 minus 6 dot is the required arithmetic progression. मग आता पहा आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. 6th example, A is equal to minus 99, D is equal to minus 4. Write down given example. A is equal to minus 90 and D is equal to minus 4. We have to find out terms of an AP. T1 is equal to A is equal to minus 19. Then T2 is equal to T1 plus D is equal to value of T1 minus 19 plus value of D minus 4 is equal to minus 19 plus into minus 4 minus 19 minus 4 minus 23. Then find T3 is equal to T2 plus D is equal to value of T2 minus 23 plus value of D
minus 4 is equal to minus 23 plus into minus minus 4 minus 23 minus 4 addition of this minus 27. Then find T4. T4 is equal to T3 plus D is equal to value of T3 minus 27 plus value of D is minus 4 is equal to minus 27 plus into minus minus 4 addition of this minus 27 minus 4 minus 31. Then find T5. T5 is equal to T4 plus D. Value of T4 minus 31 plus value of D minus 4 is equal to minus 31 plus into minus minus 4 is equal to addition of this minus 31 minus 4 minus 35. So T1 is equal to minus 19, T2 minus 23, T3 minus 27, T4 minus 31, T5 minus 35 dot 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 is the required arithmetic progression. Third question, find the first term and the common difference for each of the AP. पहा आता आपला थर्ड क्वेश्चन सुरू झालेला आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजे T1 म्हणजे A शोधायचं आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजेच D शोधायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 5, 1, -3, -7, डॉट डॉट डॉट. Write down given example 5, 1, -3, -7 dot dot dot. We have to find out first term and common difference means A and D. T1 is equal to A means first term, that is 5. T2 is equal to 1. T3 is equal to -3. T4 is equal to -7. Find difference T2 minus T1. T2 minus T1 is equal to value of T2 1 minus T1. Value of T1 is 5. 1 minus 5, subtraction of this minus 4. T3 minus T2. Value of T3 minus 3 minus value of T2 1 is equal to minus 3 minus 1 is equal to minus 4. T4 minus T3 is equal to value of T4 minus 7 minus value of T3 minus 3. Simplify this. Minus 7 minus into minus plus 3. Minus 7 plus 3 is equal to minus 4. So in this example A means first term is equal to 5 and common difference D is equal to -4. मग आता आपण अशाच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल पाहूया. Second example 0.6, 0.9, 1.2, 1.5 dot dot dot. पाहत आपल्याला या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजेच A शोधायचं आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजेच D शोधायचं आहे. राईट डाऊन गिवन एक्झाम्पल 0.6, 0.9, 1.2, 1.5 dot 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 etc. T1 is equal to 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2 and T4 is equal to 1.5. मग आता आपण डिफरन्स शोधूया. T2 minus T1. T2 minus T1 is equal to value of T2 0.9 minus value of T1 0.6 is equal to subtraction of this.
हे आपल्याला अशी वजाबाकी करता येत नसेल तर रफमध्ये करून पहा. याची वजाबाकी मग इकडे करून पाहू शकता तुम्ही. 0.9 मायनस 0.6 यांचं सबट्रॅक्शन काय होईल. 9 मायनस 6 3 डेसिमल पॉईंट 0 म्हणजे 0.3 यांचं सबट्रॅक्शन येईल. मग आता T3 मायनस T2 व्हॅल्यू ऑफ T3 1.2 मायनस व्हॅल्यू ऑफ T2 0.9 इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑफ दिस. यांची पण वजाबाकी तुम्ही रफमध्ये करू शकता. 1.2 मायनस 0.9. मग या ठिकाणी पहा, we cannot subtract 9 from 2, borrow 1, 12 minus 9 3, give borrow 1 as it is, decimal point 1 minus 1 0, 0.3. T4 minus T3 is equal to value of T4 1.5 minus value of T3 1.2. यांचं पण आपण इकडं सबट्रॅक्शन करून पाहू. 1.5 मायनस 1.2, 5 मायनस 2 3, गिव डेसिमल पॉईंट 1 मायनस 1 0, 0.3. मग आता पहा या ठिकाणी A म्हणजेच T1 किती मिळाले आपल्याला 0.6 A आणि D इज इक्वल टू 0.3. थर्ड एक्झाम्पल 127, 135, 143, 151. We have to find out first term and common difference. First term means T1 or A and common difference means D. Write down given example as it is. 127, 135, 143, 151 dot dot dot. T1 value of T1 is 127, value of T2 135, T3 143, T4 151. मग आपण कॉमन डिफरन्स शोधूया. T2 मायनस T1. T2 minus T1 is equal to value of T2 135 minus 127 is equal to. पहा आता यांचं सबट्रॅक्शन करूया. 135 minus 127 subtraction of this 8. T3 minus T2 is equal to value of T3 is 143 minus T2 value of T2 135 is equal to subtraction of this 143 minus 135 is 8. T4 minus T3 is equal to 151 minus 143. Subtraction of this 151 minus 143 is 8. So first term A is equal to 127 and common difference is 8. मग आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल पहा काय दिलेले. 1/4, 3/4, 5/4, 7/4 डॉट 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 एक्सेट्रा. मग दिलेलं उदाहरण आपण अगोदर जशाला तसं लिहून घेऊ. 1/4, 3/4, 5/4, 7/4 dot dot dot. Value of T1 is equal to 1/4. T2 is equal to 3/4. T3 is equal to 5/4 and T4 is equal to 7/4. मग आता आपण कॉमन डिफरन्स शोधूया. T2 मायनस T1. गिवन एक्झाम्पल इज ॲन AP. आपल्याला माहिती आहे दिलेले एक्झाम्पल जे आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे.
मग आपण या ठिकाणी कॉमन डिफरन्स शोधूया. T2 minus T1 is equal to value of T2 3/4 minus value of T1 1/4. पहा आता यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, त्यामुळे त्यांचा जो एलसीएम असेल तो 4 असेल, म्हणजे एलसीएम काढायची गरज नाही. डिनॉमिनेटर सेम असल्यास तो डिनॉमिनेटर एक वेळेस लिहायचा आणि न्यूमरेटर जे आहेत त्यांचे ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. 3 minus 1/4 is equal to 3 minus 1 2/4. By cancelling 2 1 जा 2, 2 2 जा 4, so is equal to 1/2. Then T3 minus T2, value of T3 5/4 minus value of T2 3/4. पहा यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत 4. मग काय होईल पहा, 5 minus 3/4 is equal to 5 minus 3 2/4. By cancelling 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1/2. नंतर T4 minus T3 is equal to 7/4 minus 5/4 is equal to, पहा यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. सबट्रॅक्शन ऑफ न्यूमरेटर 7 minus 5/4. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो एकदाच लिहायचा आहे. यांचं सबट्रॅक्शन करूया. 7 minus 5 2/4. By cancelling 2 1 जा 2, 2 2 जा 4 is equal to 1/2. मग आता पहा या ठिकाणी फर्स्ट टर्म म्हणजेच ए काय मिळालं आपल्याला 1/4 आणि व्हॅल्यू ऑफ डी काय मिळाली 1/2. अशा रीतीने आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.1 यामधील सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.